आज मालिनीताईंनी त्यांच्या घराचा आणि सासू असण्याचा तोरा दाखवायचाच ठरवलं होतं. त्यांना नेहमी असं वाटायचं, मी म्हणजे महाराणी आणि सर्वांनी माझ्याच तालावर राहायचं. म्हणूनच त्या नवरा, मुलगा आणि सुनेला खूप त्रास देत होत्या. मग एक दिवस त्यांच्या सुनेने गर्विष्ठ सासूची अशी काही चिरवली की तिला तोंड दाखवायला सुद्धा जागा मिळाली नाही. रविवारचा आल्हाददायक दिवस होता आणि सकाळची वेळ घड्याळात 9 वाजले होते. सुदीप आपले वडील विक्रमरावांसोबत टेबलावर नाश्ता करत बसला होता. त्याला त्याच्या सोबत दुकानात जायचे होते. सुदीपची पत्नी प्राजक्ता स्वयंपाकघरात गरमागरम पराठे बनवण्यात व्यस्त होती. ती आधी शिक्षिका म्हणून नोकरी करत होती, पण लग्नानंतर सासूबाई मालिनीताईंनी तिला नोकरी सोडायला लावली. मालिनीताई आपल्या खोलीत टीव्ही पाहत बसल्या होत्या. सुदीप आणि प्राजक्ताच्या लग्नाला 5 महिने झाले होते आणि त्या आता सगळ्या घराच्या जबाबदाऱ्या प्राजक्तावर टाकून निवांतपणे आयुष्य जगत होत्या. सकाळी उशिरा उठणे, स्वतःच्या खोलीत बसून नाश्ता आणि जेवण करणे, टीव्ही पाहत वेळ घालवणे हेच त्यांचे नित्याचे झाले होते. सुदीपची बहीण रेवा कॉलेजमध्ये शिकत होती, पण ती अजूनही झोपलेलीच होती. तिचा मूड असेल तरच ती कॉलेजला जायची, अन्यथा सेल्फ स्टडी या नावाखाली ती घरी राहून मोबाईलवर आणि लॅपटॉपवर वेळ घालवत असे. नाश्ता झाल्यानंतर विक्रमराव आणि सुदीप दुकानासाठी रवाना झाले. प्राजक्ता गरम पराठ्यांची प्लेट हातात घेत मालिनीताईंना देण्यासाठी त्यांच्या खोलीत गेली. इतक्यात दारावरची बेल वाजली. प्राजक्ताने धावत जाऊन दरवाजा उघडला. समोर तिचे वडील आणि छोटी बहीण अंजली उभी होती. त्यांना पाहून प्राजक्ताचा चेहरा उजळला. ती आनंदाने त्यांना घरात घेऊन आली. तिच्या बाबांनी त्यांच्या हातातील फळांची पिशवी आणि साडी प्राजक्ताला दिली. ती लाजत म्हणाली, बाबा, हे सगळं घेऊन येण्याची काय गरज होती? तिच्या बाबांनी तिला डोक्यावरून हात फिरवत उत्तर दिलं, मुलीच्या सासरी आलोय, मग रिकाम्या हाताने कसा येऊ? तुझी आई असती तर किती काही आणलं असतं. मला जेवढं जमलं तेवढंच आणलं. प्राजक्ताने फळांची पिशवी आणि साडी सोप्यावर ठेवली. नंतर तिने त्यांना पाणी दिलं आणि मालिनीताईंना बोलविण्यासाठी त्यांच्या खोलीत गेली. आई, बाबा आणि अंजली आले आहेत. सकाळ सकाळी तुला सांगता आलं नाही की ते येणार आहेत? मालिनीताईंनी विचारलं. प्राजक्ता गप्प राहिली. अगं, एवढ्या पहाटे सासरी कोण जातं, तेही फोन न करता? तेव्हा प्राजक्ता विनम्रपणे म्हणाली, आई, मला माहीत नाही. बाबा नक्कीच एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आले असतील, कारण ते फोन न करता कोणाच्याच घरी जात नाही. बरं, त्यांना हॉलमध्ये बसव, मी नाश्ता उरकते. मालिनीताईंनी थंडपणे उत्तर दिलं आणि आपला नाश्ता सुरू केला. प्राजक्ताने शब्दपणे बाहेर आली आणि बाबांशी थोडं बोलून चहा बनवायला स्वयंपाकघरात गेली. काही वेळाने ती गरम चहा घेऊन आली. तिच्या बाबांनी प्रेमाने चहा घेतला आणि कौतुकाने प्राजक्ताकडे पाहिलं. मालिनीताई अजूनही खोलीबाहेर आल्या नव्हत्या. शेवटी प्राजक्ताचे बाबा म्हणाले, बाळा, मी एका महत्त्वाच्या कामासाठी आलो आहे. एका क्लायंटला भेटायचं आहे. उशीर झाला तर तो निघून जाईल. विहीनबाईंना परत येऊन भेटतो. तोपर्यंत अंजलीला तुझ्या जवळच राहू दे. तुम्ही दोघी मनसोक्त गप्पा मारा. ती तुला भेटण्यासाठीच हट्ट करून आली आहे. ठीक आहे बाबा, तुम्ही तुमचं काम उरका. संध्याकाळी आईशी भेटा, प्राजक्ता म्हणाली. तिचे बाबा हसत हसत तिथून निघून गेले. त्यांच्या गेल्यानंतर 15 मिनिटांनी मालिनीताई खोलीच्या बाहेर आल्या. अंजली आणि प्राजक्ता सोप्यावर गप्पा मारत बसल्या होत्या. मालिनीताईंचा एक कटाक्ष फळांच्या पिशवीवर आणि साडीवर केला. त्यांनी हलकं नाक मुरडत त्या दोघींकडे पाहिलं. त्यांना पाहून प्राजक्ता आणि अंजली दोघी उठून उभ्या राहिल्या. अंजलीने नम्रपणे हात जोडत नमस्कार केला. अगं, तुझे बाबा कुठे गेले? मला तर भेटलेही नाही, मालिनीताई म्हणाल्या. प्राजक्ता म्हणाली, आई, बाबा एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेले आहेत. परत आल्यानंतर तुम्हाला नक्कीच भेटतील. मालिनीताई व्यंगात्मक सुरात म्हणाल्या. पहिल्या काळात लोक विहीनबाईंच्या भेटीशिवाय तोंडाला पाणी लावत नव्हते. तो काळ वेगळाच होता. आजकालच्या लोकांचं जगणंच वेगळं झालं आहे. थोडा दीर्घ श्वास घेत त्या म्हणाल्या, असू दे, काही हरकत नाही. त्या सोप्यावर बसल्या आणि अंजलीशी बोलू लागल्या. काही वेळाने
अंजलीच्या कपड्यांकडे पाहून मालिनीताई म्हणाल्या, अरे वा, तुझा हा ड्रेस किती सुंदर आहे, कुठून घेतलास? अंजली हसून म्हणाली, हा ड्रेस प्राजक्ताताई आणि भाऊजींनी वाढदिवसाला दिला. खरं तर त्यांची चॉईस खूप छान आहे. सगळ्यांना हा ड्रेस खूप आवडला. अंजलीचं कौतुक ऐकून मालिनीताईंच्या चेहऱ्यावर क्षणभर वेगळाच हावभाव उमटले. प्राजक्ता त्यांच्या चेहऱ्यावरील बदललेल्या भावनांना शांतपणे निहाळत होती, पण ती काहीच बोलली नाही. काही वेळाने रेवा झोपेतून बाहेर आली. अंजलीला पाहताच तिच्या चेहऱ्यावर उपरोधिक हसू झळकलं. ती म्हणाली, अगं अंजली, एवढ्या सकाळी इथं कशी आलीस? घरी काम नाही का, की तुमच्या घरातील चहा पावडर संपली होती? तेव्हा रेवाचं बोलणं ऐकून मालतीताई खुदकन हसल्या. अंजलीने गोंधळून प्राजक्ताकडे पाहिलं. मालिनीताई म्हणाल्या, अगं अंजली, वाईट वाटून घेऊ नकोस. रेवाला चेष्टा करायची सवयच आहे. हे ऐकून अंजली हसली आणि सोप्यावर बसली. पण प्राजक्ताला रेवाचं बोलणं खटकलं. ती शांत स्वरात म्हणाली, रेवाताई, आमच्या घरात वहिनी नाही जी घरातलं काम सांभाळेल. अंजली ताईला भेटण्यासाठी आली आहे, त्यामुळे ती सगळं घरचं काम आटपूनच आली असेल. शिवाय माझी बहीण प्रत्येक कामात कुशल आहे. ती रोज सकाळी 5 वाजता उठते. प्राजक्ताचं बोलणं ऐकून मालिनीताई आणि रेवाचं तोंड उघडं राहिलं. रेवाला कशाचंच उत्तर सुचलं नाही. शेवटी दुसरेपणाने ती म्हणाली, मला काय फरक पडतोय, मला तर भूक लागली आहे, नाश्ता द्या. प्राजक्ताने स्वतःच्या संयमावर हसत रेवाकडे पाहिलं आणि नाश्ता आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. ती मनात सकाळपासून वादळ उठलं आहे, पण शांत राहणे हेच योग्य आहे. प्राजक्ताने रेवासाठी गरमागरम पराठे बनवले आणि तिला नाश्ता दिला. रेवाच्या नाश्त्यानंतर तिने अंजली आणि स्वतःसाठीही पराठे तयार केले. दोघींनीही नाश्ता घेऊन प्राजक्ताच्या खोलीत गप्पा मारत नाश्ता सुरू केला. काही वेळाने मालिनीताई प्राजक्ताच्या खोलीत आल्या. प्राजक्ताने विचारलं, आई, काही हवं होतं का? मालिनीताई म्हणाल्या, अगं नाही, मी तर माझा चष्मा शोधत होते, सापडतच नाही. प्राजक्ताने हसत उत्तर दिलं की ठीक आहे आई, आणि पुन्हा नाश्ता सुरू केला. पण मालिनीताई पुन्हा काहीतरी कारण सांगत खोलीत येत होत्या. त्यांचा हेतू प्राजक्ताला समजला होता, पण बहिणीसमोर तमाशा करणं तिला आवडलं नाही. 2 तासांनी प्राजक्ताचे बाबा परत आले. प्राजक्ताने पर्समधून 500 रुपये काढून हॉलमध्ये येत अंजलीच्या हातावर ठेवले. मालिनीताईंनी ही गोष्ट पाहिली आणि तिचा चेहरा गंभीर झाला. बाबा निघून गेल्यावर मालिनीताई म्हणाल्या, अरे वा सुनबाई, सुनबाईच्या हातात खूप पैसा आहे वाटतंय. काय गरज होती 500 रुपये बहिणीला देण्याची? 10-20 रुपये दिले असते तर तिला समाधान झालं असतं. प्राजक्ता शांतपणे उत्तरली, आई, अंजली माझ्या लग्नानंतर पहिल्यांदा माझ्या सासरी आली आहे. 10-20 रुपये देणे तिला अपमानस्पर्श वाटलं असतं. नाही का? मालिनीताई व्यंगाली म्हणाल्या, हो, तर तू मोठ्या श्रीमंत घरातून आली आहेस ना. तुझे बाबा काय घेऊन आले? फळ आणि तुझ्यासाठी साडी. मला काय दिलं? माझ्या मुलीच्या हातावर काय ठेवलं? प्राजक्ता शांतपणे म्हणाली, आई, माझ्या बाबांना जेवढं शक्य होतं ते केलं, पण रेवाताईने एकदाही बाहेर येऊन त्यांना भेटलं नाही. मग त्यांना कसं कळणार की रेवाताई घरी आहेत? ताईंचा चेहरा चिडलेला दिसत होता. त्या म्हणाल्या, विनाकारण माझ्याशी वाद घालू नकोस. तू तुझ्या बहिणीच्या वाढदिवसाला ड्रेस दिलास, ते कोणाला विचारून? तुझी नियतीच खराब आहे. आमच्याकडे कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही. तू तुझ्या बहिणीवर उधळतेस. त्याचा अर्थ काय? प्राजक्ताने ठाम स्वरात उत्तर दिलं, आई, मी माझ्या पगारातून माझ्या बहिणीसाठी घेतलेला ड्रेस आहे. तुमच्याकडून मी काहीच घेतलं नाही. मग ही गोष्ट तुम्हाला का खटकते? हे ऐकताच मालिनीताईंचा राग अनावर झाला. त्या ओरडल्या, तुझं तोंड खूप चालायला लागले. येऊ दे सुदीपला, त्याला सगळं सांगते. माझ्या घरात असं उधळपट्टी चालून मी गप्प बसणार नाही. मी सहन करते, याचा अर्थ तू माझ्या डोक्यावर बसून नाचणार नाहीस. बडबडतच मालिनीताई आपल्या खोलीत निघून गेल्या. त्या दिवसभर प्राजक्ताशी बोलल्या नाहीत. एवढंच नाही तर त्यांनी दुपारचं जेवणही केलं नाही. तोंड फुगवून बसलेल्या मालिनीताईंच्या मनातील राग मात्र प्राजक्ताला जाणीव होऊन गेला. प्राजक्ताने आपल्या सासूबाईंसाठी ताट तयार करून त्यांच्या खोलीत ठेवलं. ती एकदा म्हणाली, आई, जेवण करून घ्या. पण मालिनीताईंनी तोंड फिरवलं. प्राजक्ताने त्यांना अधिक आग्रह करणं
योग्य मानलं नाही. तिने पुन्हा जाऊन विचारलं नाही की त्यांनी जेवण केलं की नाही. संध्याकाळी प्राजक्ताने चहा आणि नाश्ता बनवला आणि त्यांच्या खोलीत नेला, पण त्यावेळीही मालिनीताईंनी दुसरीकडे तोंड फिरवलं. प्राजक्ताने चहा आणि नाश्ता तिथेच ठेवला आणि स्वतःचा चहा घेऊन हॉलमध्ये बसून पिऊ लागली. मालिनीताई हे सगळं पाहून मनातल्या मनात बडबडत होत्या. तिच्या वागण्याने त्या चिडल्या होत्या, पण शेवटी त्या सासूबाई होत्या. प्राजक्ताने मात्र आपल्या सासूबाईंना अधिक आग्रह करणं टाळलं. ती म्हणाली, जर त्यांच्या मुलीला याचा फरक पडत नाही तर मी तर फक्त सून आहे. दिवस तसाच गेला. संध्याकाळी सुदीप आणि विक्रमराव घरी आले. मालिनीताई तोंड फुगून हॉलमध्ये बसल्या. विक्रमराव आणि सुदीप हातपाय धुवून डायनिंग टेबलवर बसले आणि विक्रमराव म्हणाले, सुनबाई, गरमागरम चपात्या वाढ पटकन, खूप भूक लागली आहे. प्राजक्ताने गरम गरम चपात्या करून वाढल्या. विक्रमरावांनी पहिला घास तोंडात घेतला. इतक्यात मालिनीताई डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या, कोणालाच माझी काळजी नाही. सगळ्यांना फक्त स्वतः लागतं. माझ्या पोटाची चिंता आहे. सकाळी नाश्त्यानंतर मी काहीच खाल्लं नाही. माझी भूक कोणाला दिसली नाही. सून दुसऱ्या घरातून आली आहे. तिच्याकडून काय अपेक्षा करू? पण ह्याच घरासाठी मी आयुष्य खर्च केलं. त्याच घरातील लोकांना माझी काहीच फिकीर नाही. मालिनीताईंचं बोलणं ऐकून विक्रमरावांचा घास तसाच राहिला आणि सुदीपने प्राजक्ताकडे नजर टाकून विचारलं, काय झालं? प्राजक्ताने शांत इशाऱ्यातच सांगितलं, त्यांना विचारा. विक्रमरावांनी विचारलं, काय झालं भाग्यवान? का काळजीत आहेस आणि जेवण का केलं नाहीस? मालिनीताई म्हणाल्या, मी सांगणार नाही तोपर्यंत तुम्ही विचारतच नाही. एकदाही विचारलं नाही की मी जेवण केलं की नाही. विक्रमराव म्हणाले, अगं तू रोज आम्ही येण्यापूर्वी जेवण करतेस, मग काय विचारायचं? या वाक्यावर मालिनीताईंच्या डोळ्यातलं पाणी थांबलं नाही आणि सुदीप मात्र प्राजक्ताकडे पाहत राहिला. विक्रमरावांचं बोलणं ऐकून मालिनीताई पदराने डोळे पुसत म्हणाल्या, हो, मला कोण विचारणार? इथं सुनबाई मनमानी करते आणि तुम्ही सगळे डोळे झाकून तिच्या बाजूने उभे राहता. जर मी इथे नसते तर हे घर कधीच नीलम झालं असतं. मालिनीताई रडतच पुढे म्हणाल्या, प्राजक्ताने मला न विचारता अंजलीच्या हातावर 500 रुपये ठेवले. एवढेच नव्हे तर अंजलीच्या वाढदिवसाला नवीन ड्रेसही दिला. मी हे घर उधळण्यासाठी सांभाळलं होतं का? हे ऐकून विक्रमराव थोडे शांत म्हणाले, भाग्यवान, अंजली ही आपलीच मुलगी आहे. जशी रेवा आहे तशीच अंजली सुद्धा आहे. तिला रिकाम्या हाताने पाठवणे योग्य झालं असतं का? शिवाय एवढं दिल्याने तुझं घर कसं रिकामं होणार? तू उगाचच वाद वाढवतेस. मालिनीताई विक्रमरावांचा प्राजक्ताच्या बाजूने असलेला सूर ऐकून चिडल्या. त्या म्हणाल्या, माझं घर लुबाडण्यासाठी नाही. मी जर तुमच्या सुनबाईसारखं उधळत राहिले असते तर आज घरात काही शिल्लक राहिलं नसतं. शिवाय माझ्या रेवाची तुलना तिच्या बहिणीशी करू नका. रेवा ही राजकुमारीसारखी आहे आणि तशीच राहणार. जर तुम्हाला हे सगळं चालवायचं असेल तर मला वृद्धाश्रमात सोडून द्या. मी माझ्या डोळ्यांसमोर हे घर उद्ध्वस्त होताना पाहू शकत नाही. मालिनीताईंचं बोलणं ऐकून विक्रमराव गंभीर झाले. त्यांनी जेवणाचं ताट ठेवून उभं राहत शांतपणे विचारलं, तू हे काय बोलतेस? एवढ्या छोट्या गोष्टीचा अशा तमाशा करायला पाहिजे का? प्राजक्त ही आपल्या घराची सून आहे, ह्या कुटुंबाचा भाग आहे. मग तिच्याबद्दल असा दुजाभाव का? मालिनीताई संतापलेल्या स्वरात उत्तर, माझं घर आहे, तिचं नाही. ती हे घर तिच्या माहेरहून घेऊन आली नाही. मी सांगितलं ते शेवटचं आहे. आता असं काहीही चालणार नाही. इतकं बोलून ते आपल्या खोलीत निघून गेला. विक्रमराव डोक्यावर हात ठेवून विचारात बुडून बसले. सुदीपला काहीच कळत नव्हतं. एवढ्या छोट्या गोष्टीवरून असा वाद होईल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. प्राजक्ताने विक्रमरावांचा चिंताग्रस्त चेहरा पाहून त्यांच्या जवळ येत शांत स्वरात म्हणाली, बाबा, तुम्ही काळजी करू नका. आईला तुम्ही जेवायला सांगा. इथून पुढे मी विचारपूर्वकच प्रत्येक पाऊल उचलेन. विक्रमराव थोडे चिडून म्हणाले, पण सुनबाई, ही तर सरळ सरळ मनमानी आहे. असं जबरदस्तीने कोणाला आवरून ठेवता येत नाही. प्राजक्ताने स्मित हास्य करत उत्तर दिलं, बाबा, तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना? माझ्यासाठी तेच पुरेसं आहे. आणि राहिलेली गोष्ट आईला समजवण्याची. तर मला माहीत आहे
की त्यांना शांतपणे कसं समजावून सांगायचं, आणि मी हे प्रेमाने सांगेन, भांडून किंवा वाद घालून नाही. प्राजक्ताच्या आत्मविश्वास पूर्ण बोलण्याने विक्रमराव थोडे निवडले. त्यांनी हळूहळू डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला आणि प्राजक्ताच्या शांत स्वभावाला मनोमन मान दिलं. सुनबाई, तुझ्या मनात नेमकं काय चाललं आहे? या वादळाला तू तोंड देऊ शकशील का? विक्रमराव काळजीने म्हणाले. प्राजक्ताने शांत उत्तर दिलं. बाबा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी सगळं व्यवस्थित सांभाळेन. सध्या तुम्ही आईचं मन समजून घ्या. प्राजक्ताच्या ह्या आश्वासनानंतर विक्रमराव मालिनीताईंच्या खोलीकडे गेले. त्याच वेळी सुदीप प्राजक्ताजवळ आला आणि तिला निरखून पाहू लागला. काही वेळानं विक्रमरावांनी प्राजक्ताच्या सांगण्यावरून मालिनीताईंना समजावण्याचा प्रयत्न केला. थोड्याच वेळात प्राजक्ता हातात जेवणाचं ताट घेऊन खोलीत आली. तिने ताट मालिनीताईंसमोर ठेवत नम्रपणे म्हटलं, आई, कृपा करून हा राग सोडा आणि जेवण करा. इथून पुढे मी माझ्या बहिणीला काहीही देणार नाही आणि तुमच्या मुलालाही काही सांगणार नाही. हे घर तुमचं आहे आणि कायम तुमचंच राहील. मी या घरावर कधीही कोणताही अधिकार दाखवणार नाही. यावेळी मला क्षमा करा. हे बोलून प्राजक्ता खोलीबाहेर निघून गेली. मालिनीताई काही वेळ स्तब्ध राहिल्या. विक्रमराव म्हणाले, मालिनी, बघितलंस का, किती चांगली सून आहे आपली. सहजपणे माफी मागून निघून गेली. दुसरी कोणी असती तर आज घरात वादळ उठवलं असतं. कदाचित तू वृद्धाश्रमात गेली असतीस. मालिनीताई रागाने म्हणाल्या, तुमच्या सुनेला डोक्यावर बसवण्याची गरज नाही. तिचे एवढं कौतुक करू नका. असं म्हणत त्यांनी ताट आपल्याकडे ओढून घेतलं आणि जेवायला सुरुवात केली. त्या मनोमन समाधानी होत्या. आज त्यांना वाटलं त्यांनी सुनेला तिची जागा दाखवून दिली. प्राजक्ता दुसऱ्या खोलीत गेली. तिथे सुदीप तिला अपराधी नजरेने पाहत म्हणाला, माफ कर प्राजक्ता, आईने तुला एवढं बोललं पण मी काहीच करू शकलो नाही. ती बाबांचं ऐकायलाच तयार नव्हती. मग माझं कसं ऐकणार? प्राजक्ता हलकसं हसून म्हणाली, तुम्ही का मनाला लावून घेताय? मी आहे ना, सगळं सांभाळेन. सुदीप चिंतेत म्हणाला, अगं, तू कसं सांभाळणार? आयुष्यभर या घरात आणि आईसोबत राहायचं आहे. हे सोपं नाही. प्राजक्ताने निर्धाराने उत्तर दिलं. तुम्ही फक्त पाहत राहा. सुदीप तिच्याकडे पाहत राहिला. तिच्या शांत आणि संयमी स्वभावाने तो थक्क झाला. त्याला तिच्या मनात चाललेल्या विचारांचा थांग पत्ताच लागला नाही. काही दिवस असेच गेले. आज रेवाचा वाढदिवस होता. मालिनीताई विशेष आनंदात होत्या. त्यांनी माहेरच्या लोकांना आणि नंदेच्या कुटुंबाला जेवायला बोलवलं होतं. त्याच वेळी त्यांनी प्राजक्ताला तिच्या माहेरी फोन करण्यासही सांगितलं. पण प्राजक्ताने फोन केला नाही ना कोणाला आमंत्रण दिलं. रेवाच्या वाढदिवसानिमित्त रात्री जेवणाचा कार्यक्रम होता. कारण सकाळी ती आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर सेलिब्रेशनसाठी बाहेर जाणार होती. मालिनीताईंनी संध्याकाळच्या जेवणासाठीचा मेन्यू ठरवून प्राजक्ताला सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी सुदीपला एक लिस्ट देत सांगितलं, सुदीप, पटकन हे सामान आणून दे. दिवसा थोडं काम उरकता येईल. संध्याकाळी कोणतंही काम राहू नये. सुदीप किराणा दुकानात गेला आणि लिस्ट दिली. किराणा दुकानदाराने अर्ध्या तासात सगळं सामान घरी पोचवलं. प्राजक्ताने सकाळची कामं पटापट उरकली आणि संध्याकाळच्या तयारीला लागली. 4 वाजेपर्यंत प्राजक्ताने गुलाबजाम, कुर्मा, पुलाव तयार करून ठेवला. पुऱ्यांसाठी कणिक मळून ठेवली. पुऱ्या पाहुणे आल्यानंतर बनवायच्या होत्या. मालिनीताईंनी 2-3 वेळा फक्त चेक केलं की काम व्यवस्थित चाललं आहे का. त्यांना काही देणं घेणं नव्हतं की प्राजक्ता एकटी काम करत आहे. जेव्हा प्राजक्ता किचनमधलं काम उरकून बाहेर आली तोपर्यंत सुदीपचे मामा मावशी कुटुंबाला होते. त्यांच्या स्वागतासाठी प्राजक्ता चहा नाश्ता बनवत होती. तेवढ्यात सुदीपच्या आत्याचे कुटुंबही आलं. सर्वांसाठी चहा आणि भजी करून दिल्यानंतर ती स्वतः तयार होण्यासाठी खोलीत गेली. थोड्याच वेळात रेवा घरी आली. सुदीप आणि विक्रमराव देखील आले होते. एवढ्यात मालिनीताईंनी प्राजक्ताला हाक मारली, सुनबाई, पटकन केक घेऊन ये. सगळे आले आहेत. आधी केक कट करूया. मालिनीताईंनी एकदाही विचारलं नाही की प्राजक्ता, तुझे बाबा आणि बहिणीला का बोलवलं नाही. पण प्राजक्ताला ह्या गोष्टीची अपेक्षाही नव्हती. याआधी विक्रमराव आणि सुदीपने विचारलं होतं तेव्हा प्राजक्ताने स्पष्ट सांगितलं होतं की तिने फोनच केला नव्हता. ही गोष्ट विक्रमराव आणि सुदीपला पटली नव्हती. पण त्यांनी त्याच वेळी
काहीच प्रतिक्रिया दिली नाही. थोड्याच वेळात रेवा तयार होऊन बाहेर आली आणि प्राजक्ताही केक घेऊन आली. रेवाने केक कापला आणि सगळ्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाने गिफ्ट रेवाच्या हातावर ठेवलं. विक्रमराव आणि मालिनीताईंनीही रेवाला गिफ्ट म्हणून एक नवीन मोबाईल दिला. त्यामुळे रेवा आनंदाने हरवून गेली. शुभेच्छा आणि गिफ्टचा कार्यक्रम आटोपल्यावर प्राजक्ता स्वयंपाकघरात गेली तेव्हा सुदीप केकचा एक तुकडा घेऊन तिच्या मागोमाग स्वयंपाकघरात गेला. हे पाहून सुदीपची आत्या म्हणाली, अरे सुदीप, कुठे जात आहेस? सगळ्यांनी रेवाला गिफ्ट दिलं, मग दादा आणि वहिनीकडून काही गिफ्ट मिळायला हवं ना. तुमचं गिफ्ट कुठे आहे? आत्याचं बोलणं ऐकून मामीही म्हणाली, हो ना, एकुलती एक बहीण आहे तुझी, तिला गिफ्ट तर दिलं पाहिजे. मग गिफ्ट न देता तोंड लपवत स्वयंपाकघरात कशाला जात आहेस? मामींनी त्यानंतर हसत हसत सुदीपला चिडवले, अरे तू तर प्रत्येक वर्षी गिफ्ट देतोस, पण यावर्षी काय झालं? यावर्षी तर मोठं गिफ्ट द्यायला हवं. मागच्या वर्षी एकटा गिफ्ट दिलंस, आता बायको बरोबर गिफ्ट द्यायचं आहे ना. सर्वांचं बोलणं ऐकून रेवा देखील हसत हसत म्हणाली, वहिनी, माझं गिफ्ट कुठे आहे? प्राजक्ता थोड्या संकोचाने उत्तरली, माफ करा रेवाताई, पण मी माझ्या बहिणींना गिफ्ट देऊ शकत नाही. आईने मला असं सांगितलं होतं. रेवाने रागाने सुदीपला पाहिलं आणि म्हणाली, दादा, माझं गिफ्ट कुठे आहे? तुझ्या मेहुणीला तर ड्रेस दिला होतास आणि मला काहीच दिलं नाहीस. बघितलंस, बायको आल्यानंतर किती बदलतात. तिच्या या शब्दाने सगळं वातावरण तणावपूर्ण केलं. आम्ही जिवंत असताना असं घडतं, पण आमच्यानंतर तर बहिणींना विचारणारही नाही. खरंच आजकालची मुलं बायकोने शिकवलेली लवकरात लवकर शिकतात. मालिनीताईंनी टोमणा मारला, नाही आई, बायकोने काही शिकवलं नाही, हे तर तूच शिकवलेले संस्कार आहेत. सुदीपचं उत्तर आलं, माझ्या आईला वृद्धाश्रमात पाठवायचं नाही, म्हणून मी इथून पुढे कोणाच्याही बहिणीला काही देणार नाही. सुदीपचं बोलणं ऐकून सगळेजण आश्चर्यचकित झाले आणि मालिनीताईकडे पाहू लागले. मी कधी तुझ्या बहिणीला काही देऊ नको म्हटलं? म्हणून मी तर प्राजक्ताच्या बोलता बोलता मालिनीताई थांबल्या. मला तर नाही म्हटलं नव्हतं, पण प्राजक्ताला तर नाही म्हणाली होतीस ना. तू म्हणाली होतीस ना, हे घर तुझं आहे आणि तुझंच राहणार. तुझ्या मर्जीशिवाय आम्ही कोणाच्या बहिणीला आणि मुलीला काही दिलं तर तू वृद्धाश्रमात राहायला जाणार. मग आता मी रेवाला काहीही देणार नाही. आता मालिनीताई गप्प झाल्या. सुदीप मात्र शांतपणे उभा होता. विक्रमराव हसून म्हणाले, नशीब समज, आता तर फक्त गिफ्ट द्यायला नाही म्हणत आहेस. असं नाही म्हटलं की आम्ही घर सोडून जात आहेस. तू स्वतः ह्या परिस्थितीसाठी जबाबदार आहेस. मालिनीताईंनी आपली नजर खाली वळवली आणि विक्रमरावांकडे पाहिलं तेव्हा प्राजक्ता म्हणाली, आई, मी काय बोलू? हे तुमचेच विचार आहेत. यामुळेच मी रेवाताईसाठी गिफ्ट घेऊन आली नाही आणि सुदीपला आणायला सांगितलं नाही. सुदीपच्या मामीने त्यावेळी मोठ्या गाडीत बोलत सांगितलं, मालिनीताई, तुम्ही असं वागाल याची मला अपेक्षाही नव्हती. कदाचित याचमुळे प्राजक्ताचे बाबा आणि तिची बहीण आलेली नाही. तुम्ही सहज म्हणालात, वृद्धाश्रमात सोडून या. जी लोक वृद्धाश्रमात राहतात त्यांचं आयुष्य कसं असतं तुम्हाला काय माहिती? मालिनीताईंची नजर खाली गेली होती. त्यांच्या चेहऱ्यावर लाज आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता. विक्रमरावांनी आपले शब्द आणखी थोडे केले, आम्हाला तुला लाजवायचं नव्हतं, पण तुला समजून घ्यायचं नव्हतं, म्हणून हे सगळं सर्वांसमोर सांगावं लागलं. मालिनीताई शांतपणे उभ्या होत्या आणि त्यांनी प्राजक्ता आणि सुदीपला आपल्या चुकीची दिलगिरी दाखवली. त्यानंतर स्वतः सुदीप सोबत अंजली आणि प्राजक्ताच्या बाबांना घेऊन आल्या. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.